आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गोकुळच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय, कारण 4 मे रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपल्यामुळं 5 मेला गोकुळ कोणाच्या ताब्यात, सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात की अशासकीय सदस्य म्हणून काही राजकीय व्यक्तींना प्रशासक म्हणून नेमलं जाणार, याची चर्चा नव्हे तर या संदर्भातल्या हालचाली प्रचंड वेगावलेत. त्यामुळे आता सामूहिक सत्ता ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आहे तशीच सत्ता गोकुळची यापुढं राहावी, यासाठी आता सर्वपक्षीय हालचाली सुरू झाल्यात. कारण प्रशासक नेमला गेला तर तो भाजपचा असणार यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एकच प्रशासक नेमून गोकुळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं होणार हे जवळजवळ नक्की आहे. असं होऊ नये यासाठीच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यामध्ये पुढाकार घेण्यासाठी विविध पातळीवर हालचाली सुरू झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक शिष्टमंडळ गोकुळचं भेटणार आहे. ते शिवसेनेचं, जे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळचे शिवसेनेचे संचालक आणि इतर काही संचालक हे आधी उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आणि संध्याकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत एकच आहे की प्रशासक शक्यतो नेमला जाऊ नये, आहे या संचालकांना मुदतवाढ मिळावी. पण कायदाच असा झाला आहे की काही झालं तरी प्रशासक आता नेमावा लागणार आहे, कारण तसा कायदा संमत झाला आहे, मंजूर झाला आहे. त्यामुळं प्रशासक नेमत असताना केवळ एका व्यक्तीच्या ताब्यात गोकुळ जाऊ नये तर सर्वपक्षीय ताब्यातच राहावं. जे भाजपचा एक प्रशासक असावा, तर एक शिवसेनेचा असावा, एक राष्ट्रवादीचा असावा आणि दुसरा जनसुराजचाही असावा. म्हणजे 4 पक्षाचे 4 प्रशासक असावेत. काँग्रेसला वगळून इतर 4 पक्षाचे प्रशासक असावेत. यासाठीच आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट सगळे नेते घेणार हे नक्की आहे. काय करायचं हे जवळजवळ ठरले. त्यामुळे या भेटीतनं काय निष्पन्न होणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी 5 तारखेला गोकुळ कुणाच्या ताब्यात आत्ता आहे, याच लोकांच्या, याच नेत्यांच्या ताब्यात की एका पक्षाच्या ताब्यात. एक पक्षाच्या ताब्यात असताना सरकारी अधिकारी नेमकं कोण प्रशासक म्हणून येणार? सरकारी अधिकारी नसेल आणि जर नेत्यांच्या ताब्यात हा गोकुळ द्यायचा असेल तर मग प्रशासक कोण? त्यासाठी काही नावं चर्चेला येत आहेत. जे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक असू दे, ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते प्रकाश बेलवाडे असू दे किंवा माणिक पाटील चुयेकर, अशी काही नावं चर्चेत आहेत. निर्णय झालेला नाही, निर्णय चर्चेत आहे. बघूया काय निर्णय होतो तो. 5 तारखेला प्रशासक येणार हे जवळजवळ नक्की आहे. पण प्रशासक नेमका कोण? सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून येण्याची शक्यता सध्या तरी जास्त दिसते, कारण सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला जे काय करायचं आहे ते करू शकतात. इतर माध्यमातूनही तेच होणार आहे. फक्त एकाच पक्षाची, एकाच गटाची सत्ता गोकुळवर आणायची की आहेच तीच जी काय सध्या, फक्त संचालक बदलतील पण प्रत्येक पक्षाचा एक प्रशासक, या पद्धतीनं कारभार सुरू होणार की अन्य काय होणार याचा फैसला उद्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत होईल. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती आग्रह धरणार? कारण गेले अनेक दिवस शिवसेना शांत आहे, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. त्यामुळे आता आमदार शिवाजी पाटील नेमकी काय भूमिका घेणार, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता निश्चित आहे. सध्या तरी सामूहिक सत्ता आहे तशी राहावी यासाठी सगळ्यांची धडपड सुरू झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हातात
म्हणजे अदृश्य शक्तीच्या हातात सगळी दोर आहे. निर्णय त्यांच्या हातात आहे. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, एका पक्षाच्या हातात सत्ता ठेवणार आहे तसं सर्वपक्षीय म्हणजे महायुतीतल्या सर्व पक्षांच्या हातात ती सत्ता देणार, हे अतिशय महत्त्वाचं आहे. निर्णय हा 2-3 दिवसात नक्की होईल. बघूया काय होतं ते. अशाच गोकुळच्या राजकीय घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.